हाय फ्रेंड्स, आज आपण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन त्याचे आपण दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, की ज्यामध्ये आपण सिंपल अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे पार्ट 1 आणि क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे पार्ट 2 असे दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. तर बोर्ड एक्झाम 2025 मध्ये आपल्याला जर अल्डोल कंडेन्सेशन जर नाही विचारला तर 100% आपल्याला कॅनिझरो रिएक्शन ही रिएक्शन विचारली जाऊ शकते की कॅनिझरो रिएक्शन ही अल्डोल कंडेन्सेशनला कम्प्लिटली काय आहे, ऑर आहे आणि कम्प्लिटली अपोजिट आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला अल्डोल कंडेन्सेशनचं जर स्टेटमेंट आठवत असेल की दोज अल्डेहाइड्स अँड कीटोन्स containing at least one alpha hydrogen and react with sodium hydroxide to give alpha beta unsaturated aldehydes and ketones. हे स्टेटमेंट मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलं आहे, तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या. जर समजा आपल्याला अल्डोल कंडेन्सेशन जर नाही राहिली तर 4 मार्क्ससाठी कॅनिझरो रिएक्शन की जे आपल्या लेक्चरचा पार्ट 3 आहे. आज आपण कॅनिझरो रिएक्शनचं स्टेटमेंट आणि त्याचे दोन क्लासिफिकेशन, पहिलं म्हणजे सिंपल कॅनिझरो आणि दुसरं म्हणजे क्रॉस कॅनिझरो. म्हणजे बघा, तसे अल्डोल कंडेन्सेशनचे दोन टाईप आहेत, सिंपल अल्डोल आणि क्रॉस अल्डोल. तसेच कॅनिझरो रिएक्शनचे पण दोन टाईप असतात, सिंपल आणि क्रॉस. आता सिंपल आणि क्रॉस मध्ये जसं आपण अल्डोल मध्ये डिफरन्स केलेला आहे, सेम इथे आहे. फक्त इथे एक कंडिशन सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात सोप्या भाषेत लक्षात ठेवा. ती म्हणजे काय की स्टेटमेंट बघूया आपण कॅनिझरो रिएक्शनचं. दोज अल्डेहाइड्स डज नॉट कंटेन, दोज अल्डेहाइड्स कीटोन्स पण असू शकतात पण आपण अल्डेहाइड साठी लिहूया, डज नॉट कंटेनिंग एनी अल्फा हायड्रोजन. ही लाईन महत्वाची आहे मित्रांनो, ही लाईन फार महत्वाची आहे. कारण की अल्डोल कंडेन्सेशन मध्ये असे मॉलिक्युल्स पार्टिसिपेट होतात, असे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स पार्टिसिपेट होतात की ज्यांच्यामध्ये एक अल्फा हायड्रोजन असला पाहिजे. इथे एक्झॅक्ट अपोजिट आहे, इथे अल्फा हायड्रोजन नको आहे. म्हणजे अल्फा हायड्रोजन नसलेलेच मॉलिक्युल्स आपल्याला काय करायचे, इथे पार्टिसिपेट होतील. तर आता डज नॉट कंटेनिंग एनी अल्फा हायड्रोजन रिॲक्ट विथ 50%. दुसरी कंडिशन काय आहे, दुसरी कंडिशन आहे 50% KOH आपल्याला घ्यायचं आहे. काही बुक्स मध्ये 50% सोडियम हायड्रॉक्साईड दिलाय, तो पण चालेल, पण आपण 50% KOH. बघा, अल्डोल मध्ये आपल्याला फक्त NaOH दिलेला आहे, इथे आपल्याला 50% KOH लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर पहिली कंडिशन काय, नो अल्फा हायड्रोजन. दुसरी कंडिशन 50% KOH. तिसरी कंडिशन काय की जो प्रॉडक्ट आहे मिक्सचर ऑफ अल्कोहोल, म्हणजे जो प्रॉडक्ट मिळणार आहे ते दोन प्रॉडक्ट पैकी पहिला प्रॉडक्ट काय, मिक्सचर ऑफ, पहिला आहे अल्कोहोल. ठीक आहे. आणि दुसरा आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. त्याला आपण पोटॅशियम फॉर्मेट वगैरे बोलूया. तर मी विथ एक्झाम्पल ते समजून सांगतो. त्याचे दोन टाईप पडतील कॅनिझरो रिएक्शनचे, सिंपल आणि क्रॉस. जर आपल्याला सिंपल कॅनिझरो विचारलं तर हा सेपरेट 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, किंवा क्रॉस कॅनिझरो विचारलं तो सेपरेट 3 मार्क्ससाठी असतो. आज आपण फक्त पार्ट 3 व्हिडिओ बनवतोय की ज्याच्यामध्ये कॅनिझरो रिएक्शनचं स्टेटमेंट, त्याचे दोन टाईप सिंपल क्रॉस, आणि आज मी तुम्हाला सिंपल कॅनिझरो रिएक्शन कशी सॉल्व्ह करायची ते आपण बघूया. ठीक आहे. चला, आपण वेळ न वाया घालवता आपण एक्झाम्पल बघूया. ठीक, क्वेश्चन आहे 2 टाइम्स फॉर्मल्डिहाइड आणि एरोवर आपल्याला दिलेलं असेल 50% NaOH, सॉरी 50% KOH दिलेलं असेल आणि क्वेश्चनला. बघा मित्रांनो, ही रिएक्शन कशी ओळखायची. बरेचसे मुलं अल्डोल आणि कॅनिझरो मध्ये कन्फ्युज होतात. तर कॅनिझरो ओळखण्याची एकच हिंट आहे, ती म्हणजे काय, 50% KOH बघायचं आहे आणि आपल्याला असे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स घ्यायचे की ज्यात अल्फा हायड्रोजन असेल. तर आता या मॉलिक्युलचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. या मॉलिक्युलचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. तर बघा, फॉर्मल्डिहाइड हा असा मॉलिक्युल आहे की ज्यात अल्फा हायड्रोजन नाही आहे. बघा, हा फंक्शनल ग्रुप आहे फॉर्मल्डिहाइड आणि इथे हायड्रोजन आहे की हा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन कन्सिडर केलं जातं, कारण अल्फा कार्बनच नाही आहे या मॉलिक्युलमध्ये. त्यामुळे या हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन कन्सिडर केलं जाणार नाही. ओके. चला, आता आपण मेकॅनिझम बघूया
की मेकॅनिझम हे कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो अतिशय सिंपल वे मध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्मलडिहाइड घ्यायचं आहे. ठीक आहे, दोघं फॉर्मलडिहाइड घ्यायचे आणि हा 50% आपण काय लिहिणार आहोत KOH. ठीक आहे, K प्लस आणि OH असे दोन फॉर्मलडिहाइड आपल्याला लिहून घ्यायचे. आता पहिला हा जो दुसरा फॉर्मलडिहाइड आहे त्याचा एक हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन या पहिल्या मॉलिक्युलवर अटॅक करेल आणि हा हायड्रोजन जेव्हा याच्यावर अटॅक करेल तेव्हा हा डबल बॉन्ड करेल सिंगल होईल आणि हा ऑप्शन करेल निगेटिव्ह होईल. ठीक आहे, आता मला सांगा आधी या कार्बनला किती हायड्रोजन होते? यस 2. आणि हा हायड्रोजन इथे आल्यानंतर किती जातील? 3. म्हणजे या कार्बनला किती हायड्रोजन आले? CH3. किती आले? CH3. बरोबर, हा कार्बन हे दोन हायड्रोजन आणि हा एक CH3 आणि हा O मायनस झाला आणि हा काय झाला? O निगेटिव्ह झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो H आहे, हा जो H आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा H या ऑप्शनला दिला तर आपल्याला इथे काय तयार होऊन जाईल? ते यस मिथाइल अल्कोहोल मिळून जाईल. आता हा H गेल्यानंतर उरला काय इथे? ओके. ओके म्हणजे काय? पोटॅशियम ऑक्साईड जो आहे हा ओके आपल्याला कोणाला द्यायचा आहे? या भागाला द्यायचा आहे इकडे. म्हणजे HC डबल बॉन्ड O च्या पुढे आपल्याला काय लिहायचं आहे? ओके. म्हणजे प्रॉडक्ट काय आलं इथे? HC डबल बॉन्ड ओके. त्याच्यामध्ये K पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह. आपण याला म्हणतो पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड म्हणजे पोटॅशियम फॉर्मेट आणि अल्कोहोल म्हणजे कोणता तयार झाला? मिथाइल अल्कोहोल. तर मिथाइल अल्कोहोलला आपण मिथॅनॉल म्हणू शकतो आणि याला आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड म्हणजे पोटॅशियम फॉर्मेट, त्याचं नाव आहे पोटॅशियम फॉर्मेट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सिंपल कॅनिझल रिएक्शनचं मेकॅनिझम सोप्या पद्धतीने बघितलं आहे. आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न आहे की अल्डोल कंडेन्सेशन किंवा कॅनिझल दोघे एकमेकाला ऑर आहेत. त्यामुळे मित्रांनो लक्ष द्या, 100% दोघांपैकी एक विचारली जाते आणि दोघं रिएक्शन खूप सोपं आहे. मी दोघांचे मेकॅनिझम विथ सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे, तुम्ही पुन्हा एकदा जाऊन बघूया. त्याला दुसरा क्वेश्चन आहे, जर समजा आपल्याला फॉर्मलडिहाइड जर नाही विचारला तर आपल्याला दुसरा ऑप्शन आहे सेकंड की आपण 2 टाइम्स बेन्झाल्डिहाइड घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड म्हणजे काय? तर बेन्झीनला आपल्याला काय करायचं आहे? C डबल बॉन्ड OH. ही रिएक्शन अशी पण आपल्याला विचारली जाऊ शकते. 50% NaOH किंवा KOH आणि क्वेश्चन मार्क. बघा मित्रांनो, कॅनिझल रिएक्शन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फक्त फॉर्मलडिहाइडची माहिती असते किंवा काही नसते, पण दुसरा मॉलिक्यूल आहे तो म्हणजे काय? बेन्झाल्डिहाइड. याच्यामध्ये हा कार्बन जो आहे इथे अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन नाही, त्यामुळे बेन्झाल्डिहाइड पण कॅनिझल रिएक्शन शो करू शकतो. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने मी इथे मेकॅनिझम दाखवलंय तसं तुम्ही 2 बेन्झाल्डिहाइड ठेवून याचं मेकॅनिझम करून शकता. करून दाखवा आणि मला कमेंट करून रिप्लाय करा की तुम्हाला जमले की नाही जमले. जर नाही जमले तर मी पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंपल कॅनिझलचं रिएक्शन समजून सांगेन. तर थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि क्रॉस कॅनिझलसाठी आपण पार्ट 4चा व्हिडिओ हा लगेच अपलोड करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.